रामकृष्ण हरी. पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कन करी तीर्थरत. आपण तुकोबारा सांगतायत की पंढरीची वारी तर मी करणार. पंढरीच्या लोकांना आहे अभिमान, पाया पडे जन एकमेका. याप्रमाणे इथली जी परंपरा, इथली चालीरीती आहे, इथले ज्या कुळामध्ये मी जन्माला आलोय त्या कुळाची परंपरा मी सांभाळेल, ती करणार. ज्याप्रमाणे तुकोबराय म्हणतायत की पंढरीची वारी, माझ्या घरी कुठली वारी आहे तर पंढरीची वारी आहे. माझे आजोबा पंडोबा वारीला जात होते, मी पण त्याचप्रमाणे जाणार. पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कन करी तीर्थरत. इतर कुठल्याही तीर्थाला जायचं नाही किंवा इतर एखाद्या ठिकाणी जायचं नाही असं नाही की त्यामधून महाराज सांगतात की मला एक धरीला आम्ही चित्ती रखमाईचा पती किंवा एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि काचे काम नाही आता मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भार चाली ऐसा. किंवा महाराज पुढे म्हणतात लावूनी मृदंग स्मृती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. तुका म्हणे महापातके पतित होते जीवनमुक्त हेडा मात्रे. नुसतं तुम्ही त्यांचं चिंतन जरी केलं, त्याचं नामचिंतन केलं, त्याची वाट ज्यावेळेला तुम्ही चाचाल त्यावेळेला तुमचे पाय काय करतील ते त्या दिशेने चालतील. तर ते काय म्हणत चालतील, विठ्ठल विठ्ठल म्हणत चालतील. त्या दिशेने तुम्ही निघाल्यानंतर तुमचं मुख हात तुमचे काय करतील तर टाळ वाजवतील किंवा टाळ्या वाजवतील. टाळी वाजवावी घुडी उभारावी वाटते चालावे पंढरीशी. खटनट यावे शुद्ध होऊनी जावे दौंडी पिटी भावे चोखा मेळा. त्या वारीमध्ये न कळत एवढी संतांची मांडली येते की ज्या संत एकत्र येतात, जे चार संत एकत्र येतात त्यावेळेला संतांची मांडी आल्यानंतर ज्या वेळेला चार मित्र एकत्र येतात आणि चार मित्र ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला त्यांची जी संग घडते त्यावेळेला न कळत एवढ्या मोठ्या गोष्टी घडतात की जीवनामध्ये तुम्हाला कशाची संगत करायची गरज नाही. संगत जर करायची असेल तर आमच्या कोणाची करा, तर वारकऱ्याची करा. संगत करायची असेल तर संतांची करा. संगत करायची असेल तर सद्विचार असणाऱ्या मित्राची करा. संगत करायची तर जे तुमच्या सुखदुःखामध्ये धावून येतील चांगल्या विचाराचे लोक असतील, ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीचे पवित्र माळ आहे त्याची संगत करा. ज्याच्या गळ्यामध्ये आज हजारो रुपये तोळ्याचं सोनं आहे आणि तो जर तुमच्या संगतीत आला, तुम्ही जर एखाद्या राजाच्या संगतीत गेला तर तो राजा तुम्हाला कुठं नेऊन ठेवून सांगता येणार नाही. एखादा फार मोठा तुमचा मित्र कलेक्टर आहे, फार मोठ्या उच्च पदावरती आहे, पण त्याच्याकडं कुठली वेळ येईल आणि त्यावेळेला तुम्हाला तो कशाच्या तोंडी देईल किंवा कशामध्ये फसवेल सांगता येत नाही. परंतु आमचा जो मित्र आहे, आमचा जो वारकरी आहे, आमचा जो संतांचा महिमा आहे, जो संत आहे, ज्या संतांच्या संत कृपा झाली इमारत फळाली, याप्रमाणे तुम्ही जर त्या संतांच्या विचारामध्ये गेलात तर तुमच्या गळ्यामध्ये तो कधी तुळशीची माळ घालेल, तुमच्यावरती चांगले विचार कधी संपादन करेन आणि तुम्हाला कधी देवाला भेटवल हे सांगता येत नाही. तर काय करा, तर संतांच्या छायाखाली राहावा, संत विचारांच्या छायाखाली राहावा, वारकऱ्यांच्या छत्राखाली राहावा की जे वारकरी आज नित्याची दिनचर्या करतात, नित्याचं भजन करतात, नित्याचा काकडा करतात, नित्याचा हरिपाठ करतात, नित्याचं भजन करतात, नित्याचं कीर्तन करतात. ही जी परंपरा आहे, कुळ परंपरा आहे, त्यांचा सहवास घ्या आणि या जीवनाचा आनंद घ्या. रामकृष्ण हरी.